26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी आपले भाषण दिले होते. माननीय राष्ट्रपती, आदरणीय सदस्य आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 26 जानेवारी 1950 हा पवित्र दिवस आहे, जेव्हा आपले संविधान पूर्णपणे अंमलात आणले जात आहे आणि भारताचा पुनर्जन्म स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर उभे राहण्यास मनापासून प्रेरित आहे. हा दिवस आपण शतकानुशतके वाट पाहत होतो. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या साखळ्या तुटल्या आहेत आणि आता आपण स्वतःचे नशीब बनवणारे आहोत. संविधान सभेत दीर्घ विचारविनिमय केल्यानंतर आपण आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंब करणारा एक दस्तऐवज तयार केला आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या तत्वावर आधारित संविधान आज आपण साजरा करतो. पण हा उत्सव केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नाही, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने एक नवीन सुरुवात आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, या नवीन प्रजासत्ताकाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही जोडणे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील माझ्या शेवटच्या भाषणात, ज्याला काही लोक अराजकतेचे व्याकरण म्हणतात, मी स्पष्टपणे इशारा दिला होता की जर आपण सामाजिक आणि आर्थिक असमानता नष्ट केली नाही तर आपण विरोधाभासांच्या जीवनात प्रवेश करू. आज संविधानाची अंमलबजावणी होत असताना मी पुन्हा सांगतो, राजकारणात आपण एक माणूस, एक मत आणि एक मूल्य हे तत्व स्वीकारू. परंतु जर समान आणि अर्थव्यवस्थेत असमानता कायम राहिली तर ही लोकशाही पोकळ ठरेल. आपण स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचा अपमान करू, ज्यांनी आज आपल्याला देण्यासाठी आपले प्राण दिले. गांधीजी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि लाखो अज्ञात योद्ध्यांचे बलिदान आपल्या आठवण करून देते की स्वातंत्र्य केवळ ध्वज फडकावून नाही, तर प्रत्येक नागरिकाला सन्माननीय जीवन देऊन मिळवता येते. नवीन प्रजासत्ताक समोर आव्हाने अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर करणे. आपल्या समाजातील जाती व्यवस्थेने शतकानुशतके लोकांना विभागले आहे. श्रेष्ठतेची भावना, अस्पृश्यतेचा शाप आणि श्रेणीबद्ध असमानता यामुळे काहीच उंचावले आहे आणि लाखो लोकांना अपमान आणि गरिबीत ढकललेले आहे. दलित, आदिवासी आणि अपेक्षित गट शतकानुशतके शिक्षण आणि आदरापासून वंचित आहेत. आर्थिकदृष्ट्या देखील जमिनीचे असमान वाटप, जमीनदारी व्यवस्था आणि औद्योगिक विकासाचा अभाव, त्यामुळे लाखो लोकांना दारिद्र्य रेषेखाली ठेवले आहे. संविधान आपण कलम 14 ते 18 पर्यंत समानतेचा अधिकार हमी दिलेला आहे. कलम 17 अस्पृश्यतेला गुन्हेगार ठरवते आणि अनुसूचित जाती
आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देते. परंतु या तरतुदी केवळ कागदावर राहू नयेत. आपण जमीन सुधारणा अंमलात आणल्या पाहिजेत. सहकारी क्षेत्रात प्रोत्साहन दिले पाहिजे आणि उद्योगात सार्वत्रिक सहभाग सुनिश्चित केला पाहिजे. जर आपण असे करण्यास अपयशी झालो तर आपणास बंडखोरीला कारणीभूत ठरेल. जसे फ्रेंच राजक्रांती किंवा रशियन राजक्रांतीच्या दरम्यान घडले होते. इतिहास आपल्याला इशारा देतो की असमानता हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. शिक्षण ही समानतेची गुरुकिल्ली आहे. शिक्षणाशिवाय व्यक्ती त्याचे हक्क समजावून घेऊ शकत नाहीत किंवा त्यांची क्षमता विकसित करू शकत नाहीत. आपल्या देशातील लाखो मुले, विशेषतः दलित आणि आदिवासी मुले आणि मुली शाळेपासून वंचित आहेत. संविधानाच्या कलम 45 मध्ये 14 वर्षापर्यंतच्या मुलासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे आश्वासन दिले आहे. परंतु हे वचन पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. आपण प्रत्येक गावात शाळा बांधल्या पाहिजेत. शिक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे आणि वंचितासाठी विशेष शिष्यवृत्ती दिली पाहिजे. शिक्षण हे असे शस्त्र आहे जे जातीच्या साखळ्या तोडू शकते. मी स्वतः याचे उदाहरण आहे. मला अपमान सहन करावा लागला, परंतु शिक्षणाने मला इथेपर्यंत आणले. जर आपल्याला शिक्षणात असमानता दिसत राहिली तर आपले प्रजासत्ताक कधीही मजबूत होणार नाही. सुशिक्षित राष्ट्र हे एक मजबूत राष्ट्र आहे. दलित आणि वंचिताच्या उन्नतीवर विशेष भर दिला पाहिजे. दलितांना शतकानुशतके अस्पृश्य मानले जात आहे. त्यांना मंदिर प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे आणि पाण्याच्या स्वतंत्रतापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. संविधानातील आरक्षण हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तात्पुरते उपाय आहेत. तथापि आपण ज्यांच्यासाठी विशेष आरोग्य, गृहनिर्माण, रोजगार योजना लागू केल्या पाहिजेत. जाती आधारित अत्याचाराविरुद्ध कठोर कायदे लागू केले पाहिजेत. दलित उत्थान हे राष्ट्रीय उत्थान आहे. जर आपण त्यांना मागे सोडले तर संपूर्ण राष्ट्र मागे पडेल. बंधुत्वाचे तत्व तेव्हाच साकार होईल जेव्हा आपण सर्वांना एकाच कुटुंबाचे सदस्य मानू. माझ्या देशबांधवांनो, राष्ट्रीय एकता ही आपली सर्वांची मोठी ताकद आहे. स्वातंत्र्य लढ्यात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन सर्वजण एकत्र आले. पण फाळणीच्या शोकांतिकेत आपल्याला शिकवले की संकुचित विचारसरणी किती विनाशकारी असू शकते. आज आपल्याला पुन्हा एकत्र यायला हवे. जात, धर्म, भाषा किंवा प्रदेशावर आधारित विभाग आपल्याला कमकुवत करतील. आपण संविधानाच्या तत्वांना मूर्त रूप दिले पाहिजे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व. जर आपण राष्ट्रापेक्षा भक्तीला प्राधान्य दिले, जर आपण वीरपूजेत गुंतलो, जर आपण सत्याग्रह किंवा असहकार यासारख्या असंवैधिक पद्धती चालू ठेवल्या, तर आपण अजारकपणे व्याकरण स्वीकारलेले आहे. आता संवैधिक मागणी पूर्ण जाण्याची वेळ आलेली आहे. भावनेने मी म्हणतो, जलियनवाला बाग, चौरी चौरा,
किंवा फाशीवर आपले बलिदान देणाऱ्या शहीदांचे स्मरण करा, ज्यांच्या नजरेत त्यांनी मजबूत, समान आणि अखंड भारताचे स्वप्न पाहिले. आज ते स्वप्न आपल्या हातात आहे. आपण जे साकार करू की विरोधक भागात जगत राहू, मला विश्वास आहे की आपण एका अशा मजबूत भारताचे स्वप्न साकार करू जिथे प्रत्यक्ष व्यक्ती सन्मानाने जगेल, जिथे गरीब आणि निरक्षर नष्ट होईल, जिथे दलित आणि अपेक्षितांना मुख्य प्रवाहात समाविष्ट केले जाईल. हे आपले स्वप्न आहे. शेवटी माझे प्रेरणादायी आव्हान माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण असमानता नष्ट करून, शिक्षणाचा प्रसार करून आणि एकता मजबूत करून या नवीन प्रजासत्ताकाला अमर करूया. संविधान आपल्याला मार्ग दाखवतंय. आता आपण मार्गावर चाललेच पाहिजे. स्वातंत्र्य जिवंत ठेवा, समानता लागू करा आणि बंधुत्व स्वीकारा. तरच आपण जगात एक महान राष्ट्र बनवू. मधुमेह आणि रक्तदाबाने ग्रस्त असूनही आंबेडकरांनी संविधानाच्या मसुदा तयार करण्यासाठी अथक परिश्रम केले. जवळजवळ 100 दिवस संविधान सभेत उभे राहून त्यांनी प्रत्येक कलमाचे धीराने स्पष्टीकरण दिले. कारणे दिल्ली किंवा सुचवलेल्या प्रत्येक दुरुस्तीला नकार दिला. संविधान सभेच्या बैठकींना सर्व सदस्य उपस्थित नव्हते. डॉक्टर आंबेडकरांनी घोषित केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपण विरोधाभासांनी भरलेल्या जीवनाचा प्रवेश करणार आहोत. राजकीय जीवनात आपल्याला समानता मिळेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानता असेल. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारल्यानंतर भारताचे स्वतःला एक सार्वभौम, लोकशाहीवादी आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केले. त्यांच्या भाषणात डॉक्टर आंबेडकर कदाचित नवीन प्रजासत्ताक राज्य आणि जुन्या संस्कृतीमधील विरोधाभासांचे संकेत देत होते. त्यांनी इतरत्र असे म्हटले होते की लोकशाही भारतीय भूमीचा केवळ वरचा थर आहे. त्यांच्या मते त्यांची संस्कृती मूलतः अलोकतांत्रिक आहे आणि त्यांचे गावी स्थानिकतेचे एक गदार आहेत. अज्ञान, संकुचित विचारसरणी आणि सांप्रदायिकतेचे घर आहेत. संविधान तयार झाल्यानंतर काही वर्षांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाचे कुशल पायपट म्हणून आंबेडकरांची भूमिका मान्य केली. 6 डिसेंबर 1956 रोजी वयाच्या 63व्या वर्षी डॉक्टर आंबेडकरांच्या निधनानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी असेही म्हटले होते की संविधान तयार करण्यात डॉक्टर आंबेडकरांपेक्षा कोणीही जास्त लक्ष दिले नाही किंवा जास्त त्रासही घेतला नाही. संविधान मंजूर झाल्यानंतर 73 वर्षांनी भारताची विशाल आणि वैधीपूर्ण लोकशाही गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे उभी आहे. समाजातील वाढती ध्रुवीकरण आणि असमानता देशाच्या भविष्याबद्दल असंख्य चिंता निर्माण करतात. परंतु या सर्व समस्या आपल्याला संविधानाच्या सुधारित मसुदा सादर करताना डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या आणखी एका दूरवर्षी भाषणाची आठवण करून देतो. त्यांनी म्हटले होते, भारताची अल्पसंख्याकांनी
बहुसंख्याकांचे राज्य निष्ठेने स्वीकारले आहे. आता अल्पसंख्याकाशी भेदभाव न करणारे त्यांचे कर्तव्य पार पाडणे हे बहुसंख्यांचे कर्तव्य आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.